श्री स्वामी समर्थ. कर्क राशी 1 ते 31 जुलै मासिक राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, अमृतवाणी या चॅनेलवर तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. जुलै महिना तुमच्यासाठी नवीन आशा आणि नवीन संधी घेऊन येणार आहे का? अनेक दिवसांपासून मनात असलेल्या इच्छा पूर्ण होण्याची वेळ आली आहे का? करिअरमध्ये मोठी प्रगती होईल की संयमाने पुढे जाण्याची गरज भासेल? आर्थिक परिस्थिती मजबूत होईल का? कुटुंबातील वातावरण आनंदी राहील की काही मतभेदांचा सामना करावा लागेल? प्रेमसंबंध अधिक दृढ होतील का? विद्यार्थ्यांना त्यांच्या मेहनतीचे अपेक्षित फळ मिळेल का? चला जाणून घेऊया कर्क राशीसाठी हा महिना नेमका कसा राहणार आहे. व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील. जुलै महिना कर्क राशीच्या व्यक्तींसाठी आत्मविश्वास, जबाबदारी आणि प्रगतीचा महिना ठरण्याची शक्यता आहे. या महिन्यात तुमच्या आयुष्यात अनेक सकारात्मक बदल घडू शकतात. अनेक दिवसांपासून अडकून पडलेली काही महत्त्वाची कामे आता पूर्ण होऊ लागतील. मनातील संभ्रम दूर होईल आणि भविष्यासाठी स्पष्ट दिशा मिळू शकेल. या महिन्यात तुमच्या व्यक्तिमत्वामध्ये एक वेगळे तेज आणि आकर्षण दिसून येईल. तुमच्या बोलण्यामुळे आणि वागण्यामुळे लोक तुमच्यावर अधिक विश्वास ठेवतील. समाजात तुमचा सन्मान वाढेल. काही नवीन जबाबदाऱ्या स्वीकाराव्या लागू शकतात, परंतु त्या यशस्वीरित्या पूर्ण करण्याची क्षमता तुमच्यात असेल. पूर्णविराम महिन्याच्या सुरुवातीला काही लहान अडथळे जाणवतील, पण त्यातूनच तुम्हाला महत्त्वाचे अनुभव मिळतील. महिन्याच्या मध्यापासून परिस्थिती तुमच्या बाजूने फिरू लागेल. आत्मविश्वास, संयम आणि योग्य नियोजन यांच्या जोरावर अनेक क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय यश मिळवण्याची संधी मिळेल. करिअर आणि व्यवसाय. करिअरच्या दृष्टीने हा महिना अत्यंत महत्त्वाचा ठरू शकतो. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना त्यांच्या कामाचे योग्य मूल्यमापन मिळेल. वरिष्ठ अधिकारी तुमच्या प्रामाणिकपणावर आणि कामातील सातत्यावर खुश राहू शकतात. काही व्यक्तींना नवीन जबाबदारी, पदोन्नती किंवा वेतनवाढ मिळण्याचे संकेत आहेत. कार्यालयातील राजकारणापासून शक्यतो दूर राहा. प्रत्येक निर्णय विचारपूर्वक घ्या. सहकाऱ्यांशी चांगले संबंध ठेवले तर अनेक कठीण कामे सहज पूर्ण होतील. तुमच्या कल्पना वरिष्ठांना आवडू शकतात आणि त्यातून नवीन प्रकल्पाची जबाबदारी तुमच्याकडे येऊ शकते. व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींसाठी हा महिना विस्ताराचा आहे. नवीन ग्राहक मिळतील, जुने व्यवहार पूर्ण होतील आणि आर्थिक उलाढाल वाढेल. भागीदारी व्यवसायात पारदर्शकता ठेवा. नवीन करार करताना सर्व अटी नीट वाचूनच निर्णय घ्या. ऑनलाईन व्यवसाय, बांधकाम, खाद्यपदार्थ, शेती, शिक्षण आणि सेवा क्षेत्राशी संबंधित व्यक्तींना विशेष लाभ होऊ शकतो. परदेशाशी संबंधित व्यवसायातही सकारात्मक घडामोडी दिसून येतील. आर्थिक जीवन. जुलै महिना आर्थिकदृष्ट्या समाधानकारक राहू शकतो. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होण्याची शक्यता आहे. अनेक दिवसांपासून अडकलेले पैसे परत मिळू शकतात. व्यवसायातून चांगला नफा मिळू शकतो. काही व्यक्तींना बोनस, कमिशन किंवा अतिरिक्त उत्पन्न मिळेल. तथापि उत्पन्न वाढले तरी खर्चांवर नियंत्रण ठेवणे गरजेचे राहील. घरातील दुरुस्ती, वाहन, आरोग्य, मुलांचे शिक्षण किंवा धार्मिक कार्यासाठी खर्च होऊ शकतो. मोठ्या खरेदीपूर्वी योग्य नियोजन करणे आवश्यक राहील. जमीन, घर किंवा वाहन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर हा महिना काही प्रमाणात अनुकूल ठरू शकतो. मात्र कोणतीही गुंतवणूक करताना तज्ज्ञांचा सल्ला घेणे योग्य राहील. बचत वाढवण्यासाठी स्वतंत्र योजना तयार केल्यास भविष्यात मोठा फायदा होईल. कौटुंबिक जीवन. कौटुंबिक जीवनात आनंद, प्रेम आणि आपुलकी वाढेल. घरातील वातावरण सकारात्मक राहील. कुटुंबातील सदस्यांमध्ये परस्पर सहकार्य आणि विश्वास वाढेल. एखाद्या शुभकार्याचं आयोजन होऊ शकते किंवा कुटुंबामध्ये आनंदाची बातमी मिळू शकते. पालकांचे आरोग्य आणि त्यांच्या भावना यांची विशेष काळजी घ्या. त्यांच्या अनुभवाचा फायदा तुम्हाला महत्त्वाच्या निर्णयांमध्ये होईल. भावंडांसोबत असलेले जुने मतभेद मिटण्याची शक्यता आहे. नातेवाईकांसोबत संबंध अधिक दृढ होतील. घरामध्ये काही नवीन जबाबदाऱ्या येऊ शकतात. त्या स्वीकारताना संयम आणि समजूतदारपणा दाखवा. तुमच्या शांत स्वभावामुळे घरातील अनेक वाद मिटतील. मुलांकडून अभिमानास्पद बातमी मिळू शकते. कुटुंबासोबत घालवलेला वेळ मानसिक समाधान देईल. प्रेम आणि वैवाहिक जीवन. प्रेमसंबंधांसाठी हा महिना अत्यंत सुंदर ठरण्याची शक्यता आहे. प्रिय व्यक्तीसोबत संवाद वाढेल आणि नात्यातील गैरसमज दूर होतील. एकमेकांवरचा विश्वास अधिक दृढ होईल. काही व्यक्ती आपल्या प्रेमसंबंधांना पुढच्या टप्प्यावर नेण्याचा विचार करू शकतात. अविवाहित व्यक्तींना योग्य जोडीदार मिळण्याचे संकेत आहेत. नवीन ओळखींपैकी एखादी व्यक्ती भविष्यात महत्त्वाची ठरू शकते. प्रेम व्यक्त करण्यासाठी हा काळ अनुकूल राहील. वैवाहिक जीवनात जोडीदाराचे संपूर्ण सहकार्य लाभेल. दोघे मिळून भविष्यासाठी आर्थिक आणि कौटुंबिक नियोजन करू शकता. काही जोडप्यांना एकत्र प्रवास करण्याची संधी मिळेल. छोट्या छोट्या मतभेदांकडे दुर्लक्ष करून प्रेम आणि संवाद कायम ठेवल्यास नात्यातील गोडवा अधिक वाढेल. आध्यात्मिक जीवन. या महिन्यात तुमचा अध्यात्माकडे विशेष कल वाढेल. मानसिक शांततेसाठी पूजा, प्रार्थना, ध्यान किंवा योग यांचा आधार घ्याल. यामुळे मनातील अस्वस्थता कमी होईल आणि सकारात्मक विचार वाढतील.
धार्मिक स्थळांना भेट देण्याचा योग येऊ शकतो. एखाद्या धार्मिक कार्यक्रमात किंवा सत्संगामध्ये सहभागी होण्याची संधी मिळेल. गरजूंना मदत करण्याची भावना वाढेल आणि त्यातून आत्मिक समाधान मिळेल. गुरुजनांचे मार्गदर्शन लाभदायक ठरेल. आध्यात्मिक साधनेमुळे निर्णय क्षमता वाढेल आणि जीवनातील आव्हानांना अधिक शांतपणे सामोरे जाण्याची ताकद मिळेल. प्रवास. जुलै महिन्यात लहान तसेच दूरचे प्रवास घडू शकतात. काही प्रवास नोकरी किंवा व्यवसायासाठी असतील तर काही कौटुंबिक आणि धार्मिक कारणांसाठी होतील. हे प्रवास लाभदायक आणि अनुभवसमृद्ध ठरतील. प्रवासादरम्यान नवीन व्यक्तींशी ओळखी होतील आणि भविष्यात त्याचा फायदा होऊ शकतो. पर्यटनासाठी केलेला प्रवास मानसिक तणाव दूर करून नवीन ऊर्जा देईल. वाहन चालवताना सावधगिरी बाळगा. सर्व कागदपत्रे आणि आवश्यक वस्तू सोबत ठेवा. वेळेचे आणि खर्चाचे योग्य नियोजन केल्यास प्रवास अधिक आनंददायी ठरेल. शिक्षण. विद्यार्थ्यांसाठी हा महिना मेहनतीचे योग्य फळ देणारा ठरू शकतो. अभ्यासामध्ये एकाग्रता वाढेल. शिक्षकांचे मार्गदर्शन लाभेल आणि कठीण विषय समजून घेणे सोपे जाईल. स्पर्धा परीक्षा, शासकीय परीक्षा किंवा व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना चांगले यश मिळू शकते. उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना संशोधन प्रकल्प किंवा नवीन अभ्यासक्रमांमध्ये प्रगती दिसून येईल. परदेशात शिक्षण घेण्याची इच्छा असलेल्या विद्यार्थ्यांसाठी काही सकारात्मक घडामोडी होऊ शकतात. वेळेचे योग्य नियोजन, नियमित अभ्यास आणि आत्मविश्वास यांच्या जोरावर अपेक्षित यश मिळवता येईल. उपाय. दर सोमवारी भगवान शिवांना जल आणि दूध अर्पण करा. ओम नमः शिवाय या मंत्राचा दररोज 108 वेळा जप करा. सोमवारी पांढऱ्या वस्तूंचे दान करा. आईवडिलांचा आणि गुरुजनांचा आशीर्वाद घेऊन दिवसाची सुरुवात करा. गरीब व गरजू व्यक्तींना अन्नदान करा. घरात नियमितपणे दीप लावून शांत वातावरण निर्माण करा. एकूण कर्क राशीसाठी जुलै महिना अनेक शुभ संधी, सकारात्मक बदल आणि स्थिर प्रगती घेऊन येणारा ठरू शकतो. करिअरमध्ये मेहनतीचे योग्य फळ मिळेल. व्यवसायात नवीन संधी निर्माण होतील आणि आर्थिक स्थितीत हळूहळू सुधारणा दिसून येईल. कौटुंबिक जीवनात प्रेम, सहकार्य आणि आनंदाचे वातावरण राहील. प्रेमसंबंध आणि वैवाहिक जीवनात विश्वास अधिक दृढ होईल, तर विद्यार्थ्यांना मेहनतीनुसार यश मिळण्याची शक्यता आहे. महिन्याचा मुख्य संदेश असा आहे की भावनांवर नियंत्रण ठेवून योग्य वेळी योग्य निर्णय घेणे हेच तुमचे सर्वात मोठे बळ ठरणार आहे. संयम, सकारात्मक विचार आणि सातत्यपूर्ण प्रयत्न यांच्या जोरावर तुम्ही अनेक मोठी उद्दिष्टे साध्य करू शकता. जुलै महिना तुमच्या आयुष्यात नवे यश, नवीन नाती, आर्थिक स्थैर्य आणि मानसिक समाधान घेऊन येण्याची दाट शक्यता आहे. धन्यवाद.